भाजप नगरसेवकाने केली नालेसफाईची पोलखोल। नाल्यातील गाळ किनाऱ्यावर तर काही ठिकाणी नाल्यातील गाळ नाल्यातच। जनतेच्या कराचे करोडो रुपये पाण्यात। भाजप नगरसेवकांचा आरोप। वसई विरार शहर महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र या कामातील गंभीर त्रुटी समोर आल्या असून नाल्यातील काढलेला गाळ आणि कचरा नाल्याच्या काठावरच टाकून ठेवण्यात आला असून मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर हा सर्व गाळ पुन्हा एकदा नाल्यामध्ये वाहून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे। काही ठिकाणी हा कचरा आणि गाळ खासगी भूखंडावर भराव म्हणून टाकण्यात आल्याचा परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। अनेक भागांमध्ये केवळ दर्शनी आणि सहज पोचता येणाऱ्या नाल्यांची साफसफाई करण्यात आली आहे, तर दुर्गम आणि महत्त्वाच्या नाल्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे आरोप आहेत। या संपूर्ण प्रकाराबाबत नगरसेवक महेश सरवणकर यांनी छायाचित्रांसह महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून संबंधित कंत्राटदारांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चूनही जर गाळ पुन्हा नाल्यांचं जाणार असेल तर हा नागरिकांच्या करांच्या पैशाचा अपव्यय नाही का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। आता पावसाळा तोंडावर आला असताना प्रशासन दोषींवर तातडीने कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई विरार। सर काय सांगाल, आज जून संपत आलेला आहे तरी सुद्धा नालेसफाई झालेली नाही। तुम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, काय झालं? नाही, नालेसफाई योग्य पद्धतीने झाली पाहिजे याबाबत पहिल्याच महासभेमध्ये मी हा विषय घेतला होता। कारण जी नालेसफाई होते ती वरवर होते। आता काही ठिकाणी जी नालेसफाई झाली आहे ती वरवरची झाली आहे। गाळ काही ठिकाणी असाच आहे। जो गाळ काढलाय तो गाळ खाजगी जमिनींवर भरावासाठी वापरलाय आणि ज्या खाजगी जमिनी आहेत त्या शहराला लागून आहेत। मग तिथल्या नागरी वस्तीच्या लगत असलेल्या जमिनींवर जर असा गाळ टाकला तर त्या नागरिकांच्या आरोग्यास देखील धोका आहे। याबाबत मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की असा जो गाळ टाकला जातो शहर नागरी वस्तीच्या लगत, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ठेकेदारावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, असं मी पत्र दिलेलं आहे। आणि काही ठिकाणी जी नालेसफाई केली तो नाल्यातला गाळ जो नाल्या शेजारीच पसरवून ठेवलाय, तर त्या पाऊस आल्यानंतर तो गाळ पुन्हा नाल्यात जाणार आहे। म्हणजे जी नालेसफाईवर करोडो रुपये जी खर्च करते महानगरपालिका, तो गाळ पुन्हा पाण्यात गेल्यामुळे ते करोडो रुपये नाल्यात जाणार आहेत। तर अशा जी अधिकारी आहेत, बेजबाबदार अधिकारी असतील किंवा बेजबाबदार ठेकेदार असेल, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे।